हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? या व्हिडिओची खूप जण खूप आतुरतेने वाट बघत होते आणि जरा जास्तच लेट झाला हा व्हिडिओ बनवायला. आणि हा व्हिडिओ बनवायला इतका लेट झाले तर काही जणांना असं वाटत असेल की कायच होतं या व्हिडिओमध्ये आणि कितीच असं कॉम्प्लिकेटेड नोटिफिकेशन होती की सरांनी इतकं लेट केलं. तसं काहीच नाहीये. मी ॲक्चुअली व्हिडिओ बनवायच्या आधी जेव्हा नोटिफिकेशन बघितलं आणि काही ई-एस-आय-सीच्या लास्ट रिक्रुटमेंटमध्ये सिलेक्ट झालेल्या 8-9 मुलांशी तर बोलणं झालं. तर त्यांचं ते सगळं बघून तर वाटलं की नोटिफिकेशन खूपच ईझी होतं, काहीच कॉम्प्लिकेटेड नव्हतं. लवकर होऊन गेलं ते. बट काही दुसऱ्या कारणांमुळे थोडंसं लेट होत गेलं होतं. तर आता 15 जानेवारीला याची ॲप्लिकेशन डेट स्टार्ट झालेली आहे आणि 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर 15 जानेवारी म्हणजे 1-2-3 दिवस झालेले. तर इथून पुढे जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला, म्हणजे काही हरकत नाही, कारण 2-3 दिवसात खूप काही फॉर्म नसतील भरले मुलांनी. बट एक रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांना, की जुन्या मुलांना तर एवढा प्रॉब्लेम नसतो, बट नवीन मुलांनी फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघून घ्या. कारण काही बेसिक गोष्टी असतात, ज्या मेजर चुका होतात, त्या चुका नको व्हायला. ठीक आहे? सो चला बघून घेऊ एकदा कसलं नोटिफिकेशन आहे. ई-एस-आय-सीचं रिक्रुटमेंट आलेली आहे. आता ई-एस-आय-सी काय आहे, तर एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ठीक आहे. याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये जायचं असेल की नेमकं यांचं काय फंक्शन आहे, काय नाही, तर Googleवरती तुम्हाला माहिती भेटेल. मी इतक्या डीपमध्ये नाही सांगणार तुम्हाला. पण मेजर काय त्याच्यावरती 3 पोस्टसाठी सध्या ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. एक आहे यू-डी-सी, जे तुम्ही खूप जास्त ऐकलं असेल बघा, चर्चा झाली असेल, ई-एस-आय-सी, यू-डी-सी, ई-एस-आय-सी, यू-डी-सी. तर अप्पर डिव्हिजन क्लर्क. याच्यानंतर तुम्ही असिस्टंट होऊ शकता. बरीच हायरार्की पुढे. त्यानंतर स्टेनोचं एक असतं. स्टेनोचं खूप कमी स्टुडंट असतील टायपिंगसाठीचे किंवा टाइपरायटरसाठीचे, किंवा त्यांचे मोस्टली जॉब पी-ए म्हणून किंवा त्या टाईपचे असतात. काही आता ज्या मुलांशी बोललो मी त्यांचं ते म्हणणं होतं. आणि एम-टी-एस वाल्यांचा तर बिलकुलच लोड नाही आहे. यू-डी-सीचा जॉब पण जबरदस्त आहे. एम-टी-एस जे आहे, मल्टीटास्किंग स्टाफ, हा बेसिकली 10th वाल्यांसाठी आहे. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी, तर म्हणूनच घ्या तुम्ही सध्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपल्याकडे जेवढी पण क्राऊड आहे, जेवढे पण स्टुडंट्स आहेत, मोस्टली सगळेजण यू-डी-सीसाठी आणि एम-टी-एससाठी दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर आता याच्याबद्दल मी पुढे गेल्यानंतर डिटेलमध्ये सांगतोच. बट याच्या ज्या व्हॅकन्सीज आहे, लास्ट इयर ज्या आल्या होत्या त्या 325 आल्या होत्या अप्पर डिव्हिजन क्लर्कच्या यू-डी-सीच्या. यावर्षी 318 आलेलं आहे. ऑलमोस्ट सेमच व्हॅकन्सी आहे. तुम्ही इनफॅक्ट हा या व्हिडिओच्या अगोदर काही पोस्टर बघितले असतील बघा सिलेक्ट झालेल्या स्टुडंट्सचे. तर त्याच्यामध्ये पण यू-डी-सीचे रिझल्ट्स आहेत. तुम्हाला यू-डी-सीचे पण काही स्टुडंट दिसले असतील. ठीक आहे. यू-डी-सी म्हणून सिलेक्ट झालेले. आणि एम-टी-एसचं नव्हतं. पण एम-टी-एसचा जॉब पण चांगला आहे. या स्टुडंटला मी विचारलं जे सध्या तिथे वर्क करताय. तर ते म्हणाले की आमच्या सोबत काही एम-टी-एस पण आम्ही बघितलेले आहेत आणि खूप चांगला जॉब आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर याच्याबद्दल आता अजून डिटेलमध्ये आपण बघूच पुढे कशी आहे जॉब प्रोफाईल काय वगैरे सगळं. आपण एक गोष्ट क्लिअर करून घ्या, याच्याबद्दल खूप जणांचे कॉल्स येत होते मागे, की सर आम्ही यातले किती फॉर्म्सला अप्लाय करू शकतो? तर तुम्ही सगळ्याही फॉर्म्सला अप्लाय करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. बट शक्यतो स्टेनोसाठी खूपच कमी लिमिटेड क्राऊड असते, काही स्पेसिफिक क्राऊड जे अप्लाय करत असतात. तर मला वाटतं त्याच्याबद्दल नको बोलायला, ते मुलं नोटिफिकेशन बघतील. बट यू-डी-सी आणि एम-टी-एससाठी आपण थ्रूआउट सगळ्या ठिकाणी या दोघांचं कंपॅरिझन सांगू. सो बेसिकली जे ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत त्यांनी यू-डी-सीचा फॉर्म भरा, आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे, सॉरी, त्यांनी तर दोन्ही फॉर्म भरा, आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे त्यांनी एम-टी-एसचा फॉर्म भरा. ठीक आहे. हा पॉईंट मी पुढे पण क्लिअर करणार आहे. व्हॅकन्सीज भरपूर आहे, व्हॅकन्सीचा काही इश्यू नाही, फक्त महाराष्ट्रासाठी आहे. पण मग महाराष्ट्रासाठी म्हटल्यावर एक प्रॉब्लेम असा पण आहे की बाहेरचे भरपूर स्टुडंट अप्लाय करतील. मग आता ते डोमिसाईल कसं अरेंज करतील, गरज आहे नाहीये, पण बाहेरचे बरेच जण अप्लाय करतील एवढं आहे. पण ठीक आहे, आपण ट्राय करू आपल्या हिशोबाने बेस्ट देण्याचा. तर आता मेन काय याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं एजचा फॅक्टर आहे. काय सर एजचा? एजमध्ये इश्यू असा आहे की याचं एज लिमिट जे आहे ते जनरल जे बँकिंगच्या एक्झाम्स असतात किंवा भरपूर एक्झामसाठी एक 28 असते बघा ओपन कॅटेगरीसाठी, तर ती इथं कुठेतरी 27 आहे. त्यामुळे काही मुलं थोडे नाराज होतील, कॉम्पिटिशन थोडी कमी होईल असं वाटतंय. पण ॲट द सेम टाईम हे जुने मुलं आहेत. जुने मुलं निघून गेल्यामुळे खरंच थोडी कॉम्पिटिशन थोडीशी कमी राहील असं म्हणता येईल. कारण की ज्या मुलांचं एज आता 28 वगैरे होतं आणि ते इतक्या दिवसापासून प्रिपेअर करत होते, तर ते थोडेसे हेवी कॉम्पिटिशन देणार होते यांना. पण अनफॉर्च्युनेट आहे की ते मुलं याच्यामध्ये नाही पार्टिसिपेट करू शकत आहे. पण बाकीच्या मुलांना मग थोडंसं बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. सो एज लिमिट जे आहे यू-डी-सीसाठी, म्हणजेच अप्पर डिव्हिजन क्लर्कच्या पोस्टसाठी, ते 18 ते 20 वर्ष आहे. त्यांनी तिथे शब्द बिटवीन वापरलेला आहे. आता बिटवीन वापरल्यामुळे 18 जर असेल एक्झॅक्ट किंवा एक्झॅक्ट 27 असेल, तर ते अलाउड आहे की नाही बिटवीन शब्दामुळे तर नाहीये. त्यांनी तिथं द्यायला पाहिजे होतं की इन्क्लुडिंग बोथ डेट्स वगैरे. पण त्यांनी तसं काही डेट दिला नाही. मग डेट आपणच बनवून घेतल्या. सो बेसिकली काही मुलांना ते डेटचं लक्षात येत नाही. तर 16 फेब्रुवारी 1995 च्या नंतरचाच तुमचा बर्थ पाहिजे. एक तर 16 फेब्रुवारी किंवा त्याच्या नंतरचा, आणि 14 फेब्रुवारी किंवा 14 फेब्रुवारी 2004च्या अगोदरचा तुमचा बर्थ पाहिजे. सिमिलरली जर तुम्ही एम-टी-एससाठी अप्लाय करताय 10th बेसिसवरती, ठीक आहे. भले तुम्ही अंडर ग्रॅज्युएटला आहे, पण 10th बेसिसवरती अप्लाय करताय, तर त्याचं 18 ते 25 पर्यंत एज लिमिट आहे, 2 वर्ष कमी आहे. तुमचा जो बर्थ आहे तो 16 फेब्रुवारी किंवा त्याच्या नंतरचाच पाहिजे, 1997, आणि याच्या आधीचा पाहिजे. ही डेट पण चालेल, ठीक आहे. बिटवीन म्हणता येते. आणि खूपच जर का एज नसेल कॅल्क्युलेट करता येत तर गुगलवरती टाकून बघा, कळून जाईल. पण मी आता एक डेटच दिली आहे तुम्हाला की 1995 च्या पुढे पाहिजे, म्हणजे ही डेट किंवा याच्या पुढे, आणि या डेटच्या आधी पाहिजे. ठीक आहे. सो
हे एज लिमिट दोघांसाठी थोडंसं वेगळं आहे, जे आपल्या रेग्युलर पोस्ट सारखं नाहीये, जिथं कुठेतरी थोडंसं जास्त असतं. पण सर हे जे तुम्ही एज लिमिट सांगताय हे फक्त जनरल कॅटेगरीसाठी अनरिझर्व्डसाठी सांगतोय मी. रिझर्व्हवाल्यांसाठी ओबीसीसाठी +3 करून घ्या तुम्ही. +3 करून घ्या म्हणजे त्यांना 27च्या ऐवजी 30 वर्षापर्यंत लिमिट राहील. मग सर इथं पण +3 करायचं का? नाही, इथे -3 करा. 1992 चे जरी असतील तरी त्यांना जमून जाईल. ठीक आहे. इथं 1992 करा फक्त. 3-3 वर्ष तुम्हाला मागे जायचं याच्यासाठी या एजमध्ये. ठीक आहे. आणि एस-सी एस-टी कॅन्डिडेट असेल तर +5 जे जनरल रिलॅक्सेशन असतं सगळ्या एक्झामसाठीचं, सगळ्या पोस्टसाठीचं ते नॉर्मल आहे. ठीक आहे. सो ओबीसी एस-सी एस-टीचं सगळ्यांना माहिती आहे +3 +5 वगैरे वगैरे. पीडब्ल्यूडी असेल तर +10 असतं आणि हे आपलं जनरल बाकीच्या स्टुडंटसाठीचं मी सांगितलं. ओके. आता हे एजचं एकदा बघून घ्या, याच्यामुळे काही क्राऊड थोडीशी कमी होऊन जाईल. पण हे जे एज आहे ते कधीपर्यंत पाहिजे, तर हे या डेटसाठी पाहिजे होतं म्हणून मी त्या अकॉर्डिंगली डेट्स लिहिलेले आहे. त्यानंतर सॅलरी. आता सॅलरी जी आहे ती जी मागच्या वेळेसची रिक्रुटमेंट झाली त्या स्टुडंटसोबत बोलणं झालं, त्यांची त्यावेळेस 37 होती. ठीक आहे. ज्यांनी जॉईन केली. पण पे स्केल आता इन्क्रीज झालेलं आहे तर 39 होतं. काही जणांचं म्हणणं सर आता सध्या 41 येते इन हँड. तर मी त्यामुळे एक अराउंड 40+ लिहिलंय. पण 37 त्यावेळेस होती. 40 नंतर ते इन्क्रीज होऊन 41 झाली आहे सध्याच्या ह्याला. तर ते 40+ तर तुम्ही पकडूनच घ्या इन हँड सॅलरी. आणि जर नेट सॅलरी, ग्रॉस सॅलरी बघितली तर अराउंड 45 जाते. बाकीचे सगळं पकडून तुम्ही. तर अराउंड 45 याला अप्रॉक्सच पकडा. अप्रॉक्स 45,000. आणि एमटीएसची जी आहे, जी 10th बेसिसवाल्यांसाठीची, त्याचं 25+ जाते इन हँड आणि अप्रॉक्सिमेटली 30,000 पर्यंत सॅलरी आहे. ठीक आहे. जे 10वी बेसिसवरती मुलं फॉर्म भरणार आहे त्यांची ही सॅलरी आहे. तर सॅलरी ठीकठाक आहे त्या हिशोबाने बघायला गेलं तर. प्रमोशन पॉलिसीज मग इकडे एमटीएस वाल्यांसाठी थोड्या कंपॅरेटिव्हली स्लो जातात यूडीसी पेक्षा. यूडीसीचं पहिलं प्रमोशन खूप फास्ट होतं. हे मी पुढे जॉब प्रोफाईलमध्ये सांगतो. ठीक आहे. सॅलरीचं ओके. 40+ यूडीसीसाठी आणि एमटीएससाठी 25+ इन हँड. त्यानंतर फीस. आता सॅलरी एवढी तर फीस किती आहे फॉर्मची? तर फॉर्मची फीस जी आहे ती एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूडी आणि फिमेलसाठी ₹250 आहे. ओके. आणि ऑदर्ससाठी 500 आहे. ऑदर्स म्हणजे मग त्यात आता ओबीसी आले, त्यानंतर ईडब्ल्यूएस आले, जनरलवाले पण येऊन जातील, बॉईज येऊन जातील कारण इकडे फिमेल म्हटलं त्यांनी सगळं तर. ठीक आहे. 250 आणि 500. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की सर मला तीनही पोस्टला अप्लाय करायचंय, मी करू का? तर हो, तुम्ही एमटीएस, यूडीसी आणि स्टेनो तुम्ही तिन्ही पोस्टला अप्लाय करू शकता. पण 3 पोस्टसाठी तुम्हाला 3 वेगवेगळे फॉर्म्स भरावे लागतील आणि वेगवेगळे पेमेंट्स करावे लागतील. तुम्ही फक्त ₹500 पे करताय आणि एक्स्पेक्ट करताय की 3ही फॉर्म होतील, तर नाही. तुम्हाला 500, 500, 500 असे 1500 पेमेंट करावं लागेल किंवा 250, 250, 250 असं करावं लागेल. मग सर तुम्ही काय सजेस्ट कराल? शक्यतो स्टेनोसाठी कसं आहे, ते स्टेनोसाठी शक्यतो जास्त मुलं अप्लाय करत नाही. टायपिंगचं वगैरे याच्यासाठी. पण हे जे बाकीचे 2 आहेत, ठीक आहे. कुठलं आपलं यूडीसी आणि एमटीएस याच्यासाठी मला वाटतं 100% सगळ्यांनी अप्लाय करा. म्हणजे जे स्टुडंट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे, ग्रॅज्युएशन ठीक आहे. कधीपर्यंत? 15 फेब्रुवारी त्यांनी डेट पण दिलेली बघा. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्या सगळ्यांनी ज्यांची डिग्री झालेली आहे, त्या सगळ्यांनी दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करा. काहीच हरकत नाही दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करायला. आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही, अजून डिग्री आलेली नाही या डेटपर्यंत, त्यांनी मग मात्र एमटीएससाठी अप्लाय करायला काही हरकत नाही. ठीक आहे. तर तो एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांनी 2 फॉर्म सेपरेट भरावे लागतील. दोघांच्या लिंक वेगवेगळ्या असेल. तुम्हाला पाहिजे तर त्याच्या लिंक आपण टेलिग्राम याच्या खाली टाकून देऊ. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकू, कमेंट बॉक्समध्ये पण टाकू आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकून देऊ. ठीक आहे. सो मुलांचा हा मेजर डाऊट होता की सर वेगवेगळे फॉर्म अप्लाय करायचे आहेत का? तर हो, वेगवेगळे अप्लाय करावं लागतं. सर त्याच्यामध्ये मग मोबाईल नंबर, बाकीच्या डिटेल्स सगळ्या सेम ठेवायच्या. सगळा फॉर्म तुमचा सेम, फक्त स्टार्टिंगला अप्लाय करताना तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करताय. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर एज्युकेशन. एज्युकेशन कसं आहे बघा आता, तर यूडीसीसाठी तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे, राइट? आता काही जणांचं असं असेल की सर मी डिग्रीची एक्झाम तर दिलेली आहे, पण माझी अजून डिग्री आलीच नाही. ठीक आहे. असं काही जणांचं झालं असेल चुकून. तर मग त्या केसमध्ये जर तुमची 15 फेब्रुवारीपर्यंत डिग्री येणार असेल, ॲटलीस्ट प्रोव्हिजनल जरी येणार असेल, तर तुम्ही अप्लाय करून ठेवा. कारण त्यात तसं त्यांनी काही म्हटलं नाही. पण मोस्टली प्रोव्हिजनल डिग्री जरी असेल 15 फेब्रुवारीच्या आधी रिझल्ट लागलेला असेल, तर अप्लाय करून ठेवायला काही हरकत नाहीये. आणि एमटीएसवाले म्हणजे आता ज्यांचं सेकंड इयर आहे, फर्स्ट इयर आहे, थर्ड इयर आहे, भरपूर ऑनलाईन बॅचचे स्टुडंट्स आहे बघा, ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे, जे म्हणतात की सर आमची डिग्री कंप्लीट नाही, आम्ही काय करू? तर तुमच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही 10th बेसिसवरती हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. जर सर समजा एखाद्याचं फक्त 12th झालेलं आहे, ग्रॅज्युएशन नाही झालं, तर तोही भरू शकतो. एखाद्याचं फक्त 10th झालेलं आहे, त्यानंतर त्यांनी शिक्षणच नाही घेतलेलं, तोही भरू शकतो. ठीक आहे. तर 10वी पास आहे आणि पुढे मग तुम्ही 11वी केली, 12वी केली आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, अर्धं झालेलं आहे, सोडून दिलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 10th बेसिसवरती एमटीएसचा तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. सो याच्यासाठी पे स्केल वगैरे मी तुम्हाला आधी सांगितलं, थोडं कमी येते आणि याच्यासाठी थोडंसं जास्त आहे, कारण ही वरची पोस्ट आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर पर्सेंटेज ह्याच्यासाठी पण खूप जणांचे कॉल्स चालू होते, की सर पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया आहे का? की आम्हाला 10वीत इतकेच पर्सेंट पाहिजे, 12वीत इतके पर्सेंट पाहिजे, ग्रॅज्युएशनला इतके पर्सेंट पाहिजे. पर्सेंटेजचा कुठलाच क्रायटेरिया नाही. तुम्ही जस्ट पास झालेले जरी असाल 10th किंवा डिग्री जे काय असेल ते, तर तुम्ही हे फॉर्म्स भरू शकता. ठीक आहे.
त्याच्यानंतर कट ऑफ. कट ऑफ काय होता लास्ट इयरचा? आता हे कट ऑफ बघून असं वाटतं, बापरे इतके कसे कट ऑफ आहे? हे सगळे 200 पैकीचे कट ऑफ्स आहेत. आणि हे 200चे कट ऑफचं पण काय इश्यू आहे ना, ॲक्च्युअली पेपर जो होता, तो जनरल 100 मार्क्सचा जसा पेपर असतो तसाच होता. पण त्यांनी एकेका क्वेश्चनला 2-2 मार्क दिलेले आहेत प्रीसाठी. तर एका क्वेश्चनला 2 मार्क दिल्यामुळे ते सगळे डबल दिसताय. तर मी ते एक्झाम पॅटर्नमध्ये पुढे सांगेल. बट हे कट ऑफ फक्त एक तुम्ही नजरेखाली टाकून द्या. हे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठीच आहे, म्हणजे जनरल ओपनचा तुम्ही म्हणू शकता. एससीचा 151 होता, ओबीसीचा 150. ईडब्ल्यूएसचा आणि यांचा एवढा कसा काय डिफरन्स आहे सर? तर ही ॲडव्हर्टाइजमेंट लॉकडाऊनच्या आधी आलेली. लॉकडाऊनच्या अगोदरच मुलांनी एक्झाम दिली होती. म्हणजे 2020च्या अगोदर 2019ला समजा मुलांनी एक्झाम दिलेली असं पकडा तुम्ही, किंवा 2020ला त्या याच्या अगोदर. कशाच्या? लॉकडाऊन स्टार्ट व्हायच्या अगोदर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. तर त्यावेळेचा आहे आणि त्यावेळेस खूप कमी मुलांकडे सर्टिफिकेट होते. ठीक आहे. पण मला जेवढं आठवतं हे 2019च आहे. तर त्यामुळे खूप कमी जणांकडे ईडब्ल्यूएसचे सर्टिफिकेट होते, म्हणून तो कट ऑफ खूप कमी लागला होता. आता इतका कमी नाही लागणार, तो थोडासा ओबीसीच्या आसपासच लागेल. ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट्स एकदा चेक करून घ्या. ते सर्टिफिकेट ओबीसी वाल्यांना किंवा एससी-एसटी वाल्यांना नाहीये. ते जनरल कॅटेगरीवाल्या स्टुडंट्सला आहे, ज्यांचं उत्पन्न थोडंसं कमी आहे. ठीक आहे. ते पण तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये भेटून जाईल, किंवा काही सीनियर्सला विचारून घ्या, ज्यांनी केलेलं असेल, किंवा कोणी नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सीनियर्सचे नंबर देईल. ठीक आहे. एसटीचा कट ऑफ होता 126. ठीक आहे. हे कट ऑफ काही जण विचारतात, काही जणांना भेटत नव्हते कट ऑफ, म्हणून हे इथे लिहिलेले आहेत. त्यानंतर हे एक जनरल इन्स्ट्रक्शन्स हे दरवेळेस असतात. या बघून घ्या फक्त. पटकन पुढच्या स्लाइडवरती जाऊ आपण, की फोटोग्राफची साईज 20 केबी ते 50 केबी पर्यंत पाहिजे. आता जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी मला इथं थोडंसं डिटेलमध्ये बोलावं लागेल. जे नवीन स्टुडंट्स आहे त्यात कसं आहे, आता तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करावा लागतो फॉर्म भरताना. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचा एक चांगला फोटो, व्हाईट बॅकग्राऊंड असेल मागे, त्या हिशोबाने चांगला प्रॉपर स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही फोटो काढा. घरच्या घरी सेल्फी-वेल्फी ट्राय करू नका. शक्यतो त्या फोटोग्राफरकडनं क्लिअर फोटो ठेवा. त्यात तुमचे डोळे वगैरे व्यवस्थित दिसताय, स्पेक्ट असेल तर स्पेक्ट घालून वगैरे नॉर्मल, कारण नवीन स्टुडंटला हे सगळं सांगावं लागेल. आणि एक व्यवस्थित फोटो काढा आणि त्याचं 20 केबी ते 50 केबी या साईजमध्ये त्याला ॲडजस्ट करा. तुम्ही ते घरच्या घरीही करू शकता, पण आता फोटोग्राफरकडे गेलेच आहे त्याच्याकडे करा, किंवा काही मुलं तुम्हाला ऑनलाईन पण करून देतील. बरेचसे ॲप्स पण असतात, पण त्या ॲप्सचा परत तिथं लोगो येऊन जातो. तर त्या गोष्टी नीट करा. पण एक प्रॉपर त्याला 20 केबी ते 50 केबी या साईजमध्ये त्याला सेट करा, त्याची साईज. आणि तो स्वतःला मेल आयडी वरती पाठवून ठेवा, कारण तुम्ही आता बँकिंगच्या एवढ्या एक्झाम देणार आहे पुढे, त्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला फोटो अपलोडच करावा लागतो. आणि थोडासा लेटेस्ट वाला आत्ताचा काढा, एकदम 10वी-12वीचा त्यावेळेस एकदम ऑफरमध्ये 50-100 काढलेले असतात फोटो, ते नका लावू. ठीक आहे. थोडासा लेटेस्ट वाला नीट, कारण की आता रूल्स खूप स्ट्रिक्ट झालेले. तुमचा फोटो जर क्लिअर नसेल तर तुम्हाला ते डिस्क्वालिफाय करून टाकतात बऱ्याच वेळेस. फॉर्म भरताना नाही, कधी कधी फॉर्म भरल्यानंतर ॲडमिट कार्ड आल्यानंतर पण प्रॉब्लेम होऊन जातो मुलांना. त्यामुळे शक्यतो फोटोची साईज याच्यामध्ये ठेवून आणि स्वतःला मेल करून ठेवा, म्हणजे तो परमनंट तुमच्याकडे सेव्ह राहील. त्याच्यासोबत सोबत तुमची एक सिग्नेचर व्हाईट पेजवरती, ब्लँक पेज जे असतं आपलं ते, ठीक आहे, लाईनवालं पेज नाही, ब्लँक पेजवरती तुमची सिग्नेचर 10 ते 20 केबी मध्ये. आणि सिग्नेचर थोडी क्लिअर ठेवा. तुम्ही जेवढा पण सिग्नेचरला क्रॉप करताय तर त्याच्यामध्ये प्रॉपर त्या पूर्ण साईजमध्ये, सपोज आता एवढ्या पोर्शनमध्ये सिग्नेचर करायची, तशी व्यवस्थित सिग्नेचर करा. एकदम कोपऱ्यात सिग्नेचर करताय आणि नुसताच तो फोटो अपलोड करताय असं करू नका. आणि ती सिग्नेचर पण चांगली व्यवस्थित दिसेल, क्लिअर असेल, त्या हिशोबाने स्वतःला परत ती मेलवरती सेव्ह करून ठेवा, किंवा कुठेतरी सेव्ह करून ठेवा जिथे कुठे करायचं तुम्हाला. पण सिग्नेचर ती ब्लॅक कलरमध्येच पाहिजे. ब्लॅक इंक पाहिजे त्यासाठी वापरलेली. ठीक आहे. आता बरेच जण ब्ल्यू इंकने वापरतात आणि नंतर विचारतात सर काही होईल का? आता काही होईल का किंवा किती जणांचं झालंय त्याच्यापेक्षा तुम्ही सेफ साईड ब्लॅकमध्येच ठेवा. ठीक आहे. याच्या आधी अशा काही केसेस झालेल्या आहे का? बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे, की सिग्नेचरमुळे मुलांचे ॲडमिट कार्ड येऊन पण त्यांना एक्झामला बसू देत नाही. कारण एक्झामच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नसतं, की सिग्नेचर नीट अपलोड नसेल केलेली म्हणून. पण ती आता कलरमुळे अपलोड नसते केलेली नीट, का अजून काही इश्यू असतो कोणाला माहीत नाही. बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे. एक्झाम सेंटरवर आम्ही लाईव्ह बघितलेलं आहे, की मुलांना पेपर नाही देऊ देत. त्यामुळे सेफ साईड काय करा तुम्ही, ब्लॅक इंकमध्येच सिग्नेचर अपलोड करा आणि थोडी क्लिअर इमेज ठेवा प्रॉपर पूर्ण याच्यामध्ये. तर फोटोग्राफची ही साईज आहे, सिग्नेचरची ही साईज आहे तुमच्या. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनसाठी 20 ते 50 केबी. आता लेफ्ट हँड तुमचा डावा हाताचा जो अंगठा आहे त्याचं थंब इम्प्रेशन पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ते तुम्ही ब्लॅक इंक किंवा ब्ल्यू इंकमध्ये ठेवू शकता. जनरली ब्ल्यू इंकच वापरतात सगळेजण. ते त्याच्यात थंब इम्प्रेशन घेऊन ठेवा ब्लँक पेजवरती आणि ते पण अपलोड करून ठेवा परत मेल आयडी वरती. हे सगळं तुम्हाला प्रत्येक एक्झामच्या वेळेस ना एक्झाम फॉर्म भरताना लागतं. त्यामुळे हे एकदाच प्रॉपर सगळं करून ठेवा, म्हणजे प्रत्येक एक्झामला तुम्हाला अप्लाय करता येईल. आणि आता हे 2022चं नवीन सीझन स्टार्ट होतोय, त्यामुळे हे सांगणं थोडंसं गरजेचं आहे. आणि हँड रिटन डिक्लेरेशन. सर आता हे डिक्लेरेशन काय? तुम्ही जो काय फॉर्म भरला तो सगळा बरोबर भरला, करेक्ट भरला, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड कराल, असं सगळं तुमच्याकडनं स्वतःच्या हाताने तुम्हाला ते एक लिहून अपलोड करायचं असतं. सर पण त्याचा फॉर्मॅट काय सर, काय काय लिहायचंय? त्याचा आम्ही स्क्रीनशॉट कट करून आपल्या टेलिग्रामवरती या व्हिडिओच्या खाली टाकून देऊ आम्ही. ठीक आहे. तर तो फॉर्मॅट त्यांनी जसा दिला तसाच लिहा प्रॉपर व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये पण ब्लॅक इंक यूज करा. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी कॅपिटल नाही पाहिजे, जसं की ते ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेले तोच फॉर्मॅट पाहिजे. इनफॅक्ट तुमची जी सिग्नेचर आहे
ठीक आहे. तुमची सिग्नेचर पण कॅपिटलनी पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझं नाव शुभम आहे, सिग्नेचर पण अशीच समजा शुभम. तर मी अशी सिग्नेचर केली तर चालेल. पण सगळं मी असं कॅपिटल करतोय तर हे मात्र चालणार नाही. एखादा लेटर कॅपिटल असेल तर चालतं. ठीक आहे. डिक्लेरेशनमध्ये पण कॅपिटल नाही पाहिजे. त्या डिक्लेरेशनमध्ये कुठेच डेट ऑफ बर्थ मेन्शन नाही करायची त्याच्यामध्ये. भरपूर जणांनी SBIच्या वेळेस डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते आणि तेच डिक्लेरेशन अपलोड करतात. तेवढं बघून घ्या, या डिक्लेरेशनमध्ये डेट ऑफ बर्थ नाहीये. तर डिक्लेरेशनचा फॉर्मॅट काय, त्याची लिंक पण, डिक्लेरेशनची लिंक पण आम्ही काय करतो, खाली याच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून देतो. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा, ते तुम्हाला टेलिग्रामवर घेऊन जाईल. तिथे तुम्हाला डिक्लेरेशनचा फॉर्मॅट दिसेल. त्याला पण ब्लँक पेजवरती 4-5 लाईन्स आहे तेवढ्या लिहून काढायच्या आहे तुमच्या हातामध्ये, त्या टाईप नाही करायच्या आहे. हँड रिटन डिक्लेरेशन आहे बघा, हँड रिटन डिक्लेरेशन. या 4 गोष्टी तुम्हाला लागतात आणि ऑलमोस्ट आता कुठलाही गव्हर्नमेंट जॉबचा तुम्ही फॉर्म भरताय किंवा बँकिंगचा फॉर्म भरताय, या 4 गोष्टी तुम्हाला लागतातच. फोटो, सिग्नेचर, लेफ्ट हँड थर्ड इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन. त्याची साईज पण बघून घ्या. ब्लॅकमध्ये पाहिजे, ब्ल्यूमध्ये पाहिजे. ऑलमोस्ट सगळं ब्लॅकमध्येच पाहिजे. फक्त इथे एक ऑप्शन आहे ब्ल्यूमध्ये, पण तुम्ही सगळं ब्लॅकमध्येच लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जर समजा चुकून एखाद्याने ब्ल्यूमध्ये केलं तर लगेच कॉल नका करू की सर मी काय करायचंय. मोस्टली त्यांनी हे सांगितलेलं आहे, जर तुमचं पेमेंट नसेल झालेलं तर पेमेंटच्या अगोदर मात्र तुम्ही चेंजेस परत करू शकता. पेमेंटच्या अगोदर कसे चेंजेस करणार सर, ते एडिटच होत नाही. पेमेंट नसेल झालेलं तुमचं तर नवीन फॉर्म भरायचा. नवीन आयडी जनरेट होतो, नवीन पासवर्ड येऊन जातो, तो नवीन फॉर्म भरायचा. पेमेंट झालेलं नसेल तर, काही चूक झालेली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता. क्लिअर. आणि फॉर्म सबमिट करताना ना ते तुम्हाला परत परत विचारतात तिथं की फॉर्म सबमिट करताना की एकदा चेक करून घ्या सगळं तुमचं बरोबर आहे का. तर त्यावेळेस खरंच नीट चेक करा. बरेच जण स्वतःच्या नावाची स्पेलिंग चुकवतात किंवा काहीतरी जेंडर चुकवून टाकतात, मेलचं फिमेल करून टाकतात. बऱ्याच बेसिक ईमेल ॲड्रेस चुकवता, मोबाईल नंबर चुकवता. तर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकत जा, कारण त्याच्यावरती तुम्हाला मेसेज येतो, ईमेल आयडीवरती मेल येऊन जातो पुढच्या सगळ्या प्रोसेससाठी पण. त्यामुळे ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित नीट टाकायला पाहिजे. आणि शक्यतो ट्राय करा की तुम्ही फॉर्म जो आहे तो अशा वेळेस भरताय ज्यावेळेस इंटरनेटचं कनेक्शन प्रॉपर आहे आणि गडबड नाही होणार काही. आणि स्पेशली पेमेंट करताना तर तुम्ही लॉग आउट करून परत लॉग इन जरी केलेले, कारण तुमचा फॉर्म जेवढा तुम्ही भरत असता तेवढा सेव्ह होत असतो. ठीक आहे. तर पेमेंटसाठी तर तुम्ही परत लॉग आउट करून त्यावेळेस लॉग इन करायचं आणि फ्रेश नवीन याच्यामध्ये, नवीन विंडोमध्ये पटकन कमी ड्युरेशनमध्ये पेमेंट करून टाकायचं. बऱ्याच जणांचं मग पेमेंट लटकतं. आणि 15 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. बट असं पण होतं बऱ्याच वेळेस की तुम्ही एकदम शेवटच्या दिवशी पेमेंट करत असता, त्यावेळेस तर खूप जास्त प्रॉब्लेम येतात. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तर जाऊच नका, जानेवारी एंडपर्यंतच फॉर्म भरून मोकळं होऊन जा. फक्त फॉर्म भरताना बेसिक व्हिडिओ बघायचा त्यात काय काय आहे. ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा सबमिट झाल्यानंतर त्याची परत एक तुम्ही प्रिंटआउट काढू शकता, त्याला सेव्ह करू शकता. तर त्या फॉर्मला सेव्ह करून घ्यायचं. बॅकअप म्हणून राहू द्या, कारण बऱ्याच केसमध्ये असं होऊन जातं की नंतर जर हॉल तिकीट आलंच नाही आणि IBPSला तुम्ही मेल केला की माझं हॉल तिकीट नाही आलं, मी काय करू. तर IBPS वाले म्हणतात की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मची आम्हाला प्रिंट अटॅच करून पाठवा, आम्हाला बघू द्या काय गडबड झाली. त्यावेळेस मुलांकडे ॲप्लिकेशन फॉर्मच नसतो. जस्ट इन केस तशी वेळ आली तर सेफ साईड ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट राहू द्या. तुमचा सगळा डेटा व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. आता मेन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती येऊ की याचा पॅटर्न काय आहे, जॉब प्रोफाईल काय आहे, तुमचे कॉमन डाऊट्स काय. ठीक आहे. तर एक्झामचा पॅटर्न काय आहे UDC आणि MTSचा. प्री बघा, प्रीमध्ये 25 क्वेश्चन आहे लॉजिकचे, कॉन्टचे 25 आहे, इंग्लिशचे 25 आहे, GAचे 25 आहे. आता हे तिन्ही सब्जेक्टचं सगळ्यांचे तसे पण रेग्युलर रुटीनमध्ये चालूच आहे. जनरल अवेअरनेस काही जणांचं चालू नसेल, कारण की त्यांनी अजून प्रीचाच अभ्यास प्रॉपर केलेला नसेल आणि बाकी जुन्या मुलांचं सगळ्यांचं GA झालेलं असेल. तर हे एकदम सोपं येतं. लास्ट टाइम मुलांना आउट ऑफ मार्क पण होतं याच्यामध्ये, इतकं सोपं होतं. तर याच्या अभ्यासाचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. याच्यासाठी तुम्हाला काहीच वेगळं प्रिपरेशन करायचं नाहीये. LRचं जे चाललंय तुमचं ते चालू द्या. समजा जर मुलं ऑनलाईन बॅचचे नाही आहेत, समजा त्यांच्या बॅचेस कंप्लीट झालेल्या आहे. ऑनलाईन बॅच असेल पण कंप्लीट झालेली असेल. तर ज्यांची बॅच कंप्लीट झालेली आहे त्यांनी LRसाठी काहीच स्पेशल करू नका, कॉन्टसाठी काहीच स्पेशल करू नका, इंग्लिशसाठी काही स्पेशल नका करू. इनफॅक्ट जनरल अवेअरनेससाठी पण काही स्पेशल नका करू. पण सर ESICच्या आयमध्येच इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सचे वगैरे क्वेश्चन्स नाही विचारत ते. काहीच सेपरेट प्रिपरेशन करायचं नाहीये. जे प्रिपरेशन तुम्ही SBIसाठी, RBIसाठी नॉर्मल करताय, IBPSसाठी, RRBसाठी तेच प्रिपरेशन करा. काहीच वेगळं करायची गरज नाही. लास्ट टाइम मुलांना आउट ऑफ मार्क्स होते याच्यामध्ये. नो डाऊट इथे एक क्वेश्चन 2-2 मार्कला 200 पैकी. बरेच मुलांना असं वाटतं मग सर आम्ही जास्त अटेम्प्ट करून येऊ का. अरे जास्त अटेम्प्ट जरी केले तर निगेटिव्ह मार्किंग 1/4च आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे याला 1/4च आहे. नॉर्मलायझेशन पण जसं असतं तसं नॉर्मलायझेशन आहे प्रत्येक ठिकाणासारखं. सो बेसिकली त्याला असा नका विचार करू की एक क्वेश्चन 2 मार्कला आपण जास्त अटेम्प्ट करू म्हणजे जास्त मार्क भेटतील. अरे चुकला तर 0.25 ने मायनस होणार आहे, 0.50 मायनस होणार आहे, कारण 2 मार्कचा एक क्वेश्चन आहे. सो मला नाही वाटत आहे की मार्क्स डबल असेल तर काही फरक पडतो. काहीच फरक नाही पडत. आपला नॉर्मल पेपर सारखा पेपर आहे. फक्त 60 मिनिटात आपण 3 सेक्शन करायचो, तर इथे 4 सेक्शन करायचे. तुम्ही विचार करा, 60 मिनिटात आपण 3 सेक्शन करतो. कॉन्ट, LR, इंग्लिश, बाकी एक्झामला. इथं GA पण आहे. म्हणजे हे पण विचार करा की एक्झामची लेवल कितीच इझी असेल. आपल्या 1 स्टारच्या पुढे तर क्वेश्चन जाणारच नाही. 1 स्टारच क्वेश्चन राहतील, जे आपले कॉन्टचे असतात, लॉजिक, इंग्लिशचे सगळं सेम. त्यामुळे वेगळं काहीच प्रिपेअर नका करू. प्री एकदम सोपी असते, एकदम खतरनाक इझी असते ती. मागच्या वर्षीच्या ह्याच्यानुसार मी सांगतोय. ठीक आहे, मागच्या रिक्रुटमेंटनुसार.
मेन्स पण इझी असते. मेन्सला काय 25च्या ऐवजी फक्त क्वेश्चन डबल डबल केलेले, एक मार्कचे केलेले, सगळं तसंच परत 2 तास. याचा पण कॉम्पोजिट टाइम असतो, याचाही कॉम्पोजिट टाइम असतो. सेक्शनल टायमिंग नसतो. सेक्शनल टायमिंग नाहीये. सेक्शनल टायमिंग नाहीये म्हणजे तुम्ही कोणताही सेक्शन कधीही घेऊ शकता, किती वेळ सॉल्व्ह करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मग सर किती वेळ सॉल्व्ह केला तर सर सेक्शनल कट ऑफ निघेल का? आता सेक्शनल कट ऑफसाठी पण खूप जणांचे मेसेजेस होते. तर लास्ट टाईम सेक्शनल कट ऑफ काही मुलांचे नव्हते निघाले. तर सेक्शनल कट ऑफ दिलेलंच नाही त्यांनी नोटिफिकेशनमध्ये. हो, त्यांनी नाही दिलेलं. म्हणून मी जुन्या मुलांना डिस्कस केलं. त्यांनी सांगितलंय, की सर जो त्यांनी हा पर्सेंटेजचा क्रायटेरिया टाकलेला आहे ना, तोच असतो म्हणे. मेन्समध्ये आता आपला एक स्टुडंट होता आकाश लोहारे. मला वाटतं त्याचं मेन्समध्ये जीएचा सेक्शनल कट ऑफ नव्हता निघाला. ठीक आहे. आता ओपन कॅटेगरीसाठी 45%चा कट ऑफ आहे. म्हणजे जर का 50 मार्कचा पेपर आहे, त्याचे 45% म्हणजे 22.5 मार्क्स तुम्हाला एलआरमध्ये पाहिजे. आणि सिमिलरली इकडे पण. सर मग कॅटेगरी वाईज त्यांनी हे आत्ताच कट ऑफ दिलेले असं म्हणायला काही हरकत नाही. लास्ट टाइम असंच झालं होतं. ठीक आहे. आता मुलं विचार करतील, की सर मग सेक्शनल कट ऑफचा किती इम्पॅक्ट पडेल, काय पडेल? ते बघा प्रीच्या एक्झामसाठी काहीच इम्पॅक्ट नाही पडत. कारण की प्रीची एक्झाम इतकी सोपी असते. हे एवढे एवढे सेक्शनल कट ऑफ तुमचे कसे निघून जातात आणि पेपर जो आहे तुमचा तो ओव्हरऑल कट ऑफ भरपूर लागतो प्रीसाठी. कारण पेपर इतका इझी गेल्यानंतर आरबीआयचा कसा मागच्या वेळेस कट ऑफ खूप जास्त होता, तसं याचाही कट ऑफ खूप वरती जातो. अराउंड 90 गेला होता मला वाटतं लास्ट टाइम, भरपूर होता 100 पैकी. पेपरच तेवढा इझी होता. ठीक आहे. 100 पैकी जर विचार केला तर समजा ईपीएफओ एसएससीचा काहीतरी असंच 92 वगैरे समथिंग काहीतरी होता त्या टाईपमध्ये. त्याचं पण भरपूरच असणार आहे. किंवा याचा 200 पैकी असेल तर मग थोडासा तुम्ही बघा. मला आता एक्झॅक्ट तो मी जो तुम्हाला दिलेला आहे कट ऑफ तसा तिकडे तिकडे पण दिलेलाच आहे. मेन मला ह्याच्यात हा मुद्दा सांगायचा होता, की 2-2 मार्कला जरी क्वेश्चन आहे, तर तुम्ही अननेसेसरी अति नका अटेम्प्ट करू. एखादा क्वेश्चन 25 पैकी 24 अटेम्प्ट झाले, एखादा येत नसेल तर सोडून द्यायचा. काही बिघडत नाही. असं काही हवा नाही करायची आपल्याला, चला मी 25 अटेम्प्ट करून आलो. बिलकुल नाही. ठीक आहे. सो हे 4 सब्जेक्ट्सचे सेक्शनल कट ऑफचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल मेन्सला राहील. प्रीला एवढा राहत नाही. मेन्सला खूप जास्त राहील. कारण प्रीला इतका प्रॉब्लेम येणारच नाही मुलांना, कारण सेक्शनल ओव्हरऑल वरती जातो. पण मेन्सला मात्र सेक्शनल कट ऑफ खूप मॅटर करेल. आता ते मी जे एक्झाम्पल सांगितलं आपल्या एका स्टुडंटचं, त्याचं ओव्हरऑल निघालेला होता. पण सेक्शनलमुळेच त्याची गडबड झाली होती जीएच्या. ठीक आहे. आणि त्याचा जॉब चालू होता त्यावेळेस, त्यामुळे कदाचित तेवढा अभ्यास झाला नसेल. तर सेक्शनल कट ऑफ आहे याला खूप मॅटर करेल. ओव्हरऑल कट ऑफ तर आहेच आहे, त्याच्यात तर काही वादच नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग सर स्किल टेस्ट पण असते. सांगतो मी स्किल टेस्टचं. यूडीसी आणि एमटीएससाठी तर हाच पॅटर्न आहे प्री आणि मेन्सचा. कॅटेगरी वाईज असे पर्सेंटेज पाहिजे. समजा एखादा ईडब्ल्यूएसचा स्टुडंट असेल तर 40% पाहिजे त्याला इंग्लिशमध्ये. म्हणजे 50चे 40% म्हणजे ते झाले 20. 20 मार्क्स तरी तुम्हाला पडले पाहिजे इंग्लिशमध्ये, जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीत आहेत तर. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीत तर 22.5 मार्क्स पडले पाहिजे. एससी एसटी मध्ये असेल तर 35% काढावं लागेल, त्याचे 17.5 मार्क्स. ठीक आहे. अशा हिशोबाने जावं लागेल. तर हे सगळे सेक्शनल कट ऑफ पण कन्सिडर केले जातात त्याचे. आणि ओव्हरऑल जो आहे तो तर काही मॅटरच नाही करत त्यांनी 40 लावला काय, कारण ज्याचे जास्त मार्क असतील तो वरती जाईल. ठीक आहे. सो सेक्शनल कट ऑफ आहे, या हिशोबाने जायचं आपल्याला. पण पेपर इझी असतो तर आपलं नॉर्मल प्रिपरेशन चालेल. बाकी याच्यात सर अजून काही अपडेट असेल तर आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटतील. पण हे मात्र मी इथं क्लिअर केलं. आता याच्यानंतर यूडीसीसाठी फक्त अप्पर डिव्हिजन क्लर्कची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी स्किल टेस्ट आहे. जी एमटीएसची पोस्ट आहे मल्टीटास्किंग ऑफ स्टाफची, त्याच्यासाठी कम्प्युटर स्किल टेस्ट नाहीये. ठीक आहे. सर स्किल टेस्ट काय भानगड असते? आता या स्किल टेस्टमध्ये ना काही तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचरचे असते. त्याचा एक इन्सिडेंट सांगतो, एकच मिनिटं. त्याच्यात कसं आहे, कम्प्युटर स्किल टेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं असतं एक पीपीटी बनवायची असते 2 स्लाईडची, त्याला 10 मार्क्स असतात. त्याच्यानंतर एम एस वर्डमध्ये टायपिंग करायची असते, त्याला 20 मार्क्स. एक टेबल बनवायचा असते एक्सेलमध्ये, त्याचे 20 मार्क्स. लास्ट टाइम सर मुलांनी कसं केलं होतं, लास्ट टाइम मुलांनी याचा काहीच अभ्यास नव्हता केला जोपर्यंत त्यांची मेन्स होत नाही. आणि ज्यावेळेस त्यांना स्किल टेस्ट कळाली होती, मला वाटतं नागपूरला होती, सगळेजण बस करून गेले होते आपल्या क्लासच्या तिथून. पूर्ण ईएलसी मधले भरपूर स्टुडंट्स गेले होते तिथे. तर बसनी त्यांनी ट्रॅव्हल केलं होतं आणि काहीच नाही, जायच्या फक्त एक 4-5 दिवस अगोदर पोरांनी थोडी थोडी प्रॅक्टिस केली. तर काही काही जणांना पीपीटी कशी बनवायची माहीत नसते, एम एस वर्ड कसं असतं, एक्सेल कसं असतं माहीत नसतं. हार्डली 4-5 दिवस मुलांनी अर्धा 1-1 तास बसून प्रॅक्टिस केली होती. त्यासाठी कोणता कम्प्युटरचा क्लास लावायची गरज नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काही टेन्शन नाही घेऊ. त्यातले आपले एक ईएलसी जे हँडल करत होते, भरपूर जणांना माहिती असेल जुन्या मुलांना, लकी सर होते. आपल्या इकडेच होते स्टाफमधले. तर लकी सरांचं असं झालं होतं, की तिथे जाऊन थोडासा वाद झाला होता त्या इन्व्हिजिलेटरबद्दल, कम्प्युटर खराब होतं, काहीतरी झाला होता इश्यू. आणि त्यांना फक्त शेवटचे 10 मिनिटं दिले होते त्यांनी थोडेसे टाईप करायला. काहीतरी गडबड झाली होती. त्यांनी 10 मिनिटात कसं तरी टाईप केलं होतं आणि सगळं या मुलांना घेऊन जाण्याचं मॅनेजमेंट त्यांच्याकडेच होतं बरं का. त्यांचा इतका संताप झाला होता, की मी इतक्या दूर घेऊन आलो, माझा पेपरही नीट झाला नाही असं तसं. आणि नंतर त्यांचा यूडीसीचा रिझल्ट आला होता. हे फक्त नावाला आहे, याच्याने मोस्टली तर कोणाला फेल नाही करत आणि याच्यात तर बिलकुलच नाही करत. तर तुमचा जो रिटर्नचा स्कोर राहील मेन्सचा तोच मॅटर करेल. प्रीचा स्कोर पण मॅटर नाही करत, तो फक्त क्वालिफाईंग असतो. म्हणजे
तुमचा रिझल्ट लागला, तुम्ही प्री क्वालिफाय झाले, त्यानंतर तो स्कोर इकडे फायनल सिलेक्शनला काउंट नाही होत. फक्त मेन्सचा स्कोर काउंट होतो, फक्त मेन्सचा. ठीक आहे, हा स्कोर काउंट होतो. तर याचं काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही, काहीच नाही. आणि याचं सध्या काही असे वेगळे क्लासेस लावायची, टायपिंगचे क्लास लावायचे वगैरे काहीच गरज नाही आहे. जेव्हा तुमची मेन्स होऊन जाईल ना, आठवड्याभरात तुमचे काम होऊन जाईल. बिलकुल काळजी करू नका. हे सगळं मी लास्ट इयरच्या एक्सपिरियन्सनुसार बोलतोय. आता इथं काही जणांना असंही वाटेल की सर तुम्ही म्हणता पेपर खूपच इझी आहे, खूपच इझी आहे, पण हे लास्ट इयर होतं. यावर्षी सांगता येत नाही, तोही पॉईंट मी पुढे कव्हर करणारच आहे. यावर्षी सांगता येत नाही, तर पण वेगळं तर मी काहीच मुलांना प्रिपेअर करायला नाही लावणार, काहीच म्हणजे काहीच नाही. जे आपलं नॉर्मल SBIचं, RBIचं नॉर्मल प्रिपरेशन असतं तेच करत राहा. ठीक आहे. बाकी याला 50 मार्क्स असतात, 30 मिनिट असतं, अर्धा तास दिलेला असतो, अर्ध्या तासात आरामात होऊन जातं ते. आता ह्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट काय होतं, जॉब प्रोफाईलसाठी. आता भरपूर मुलांशी फोनवर बोललो होतो. त्यातलं एक जण म्हटलं होतं, सर तो RBI मध्ये सध्या, त्याचं म्हणणं होतं, सर मी तुम्हाला काही पॉईंट्स पाठवून देतो म्हणे, तुम्ही फक्त एवढे पॉईंट सांगून द्या म्हणे, एवढे पॉईंट सफिशियंट आहे. आता बघा त्यांनी काय पॉईंट्स पाठवले. ज्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यातले जवळपास 9 जणांशी माझं बोलणं झालं, 8 का 9 जणांशी. फक्त एकाने फीडबॅक थोडासा निगेटिव्ह दिला होता आणि बाकीच्या सगळ्यांनी फीडबॅक खूप जबरदस्त पॉझिटिव्ह दिला. आणि ज्यांनी निगेटिव्ह दिला त्याचं म्हणणं होतं की माझ्यासारख्याचं जर एखादं नशीब असलं म्हणे चुकून, तरच गडबड होते म्हणे. त्याला पर्टिक्युलर हेवी जरा ऑफिस होतं त्याचं. कसं काय तुम्हाला पुढे सांगतो मी. हे बघा, आता ESIC त्याचं असं म्हणणं होतं की हे जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंटच्या अंडर येतं सर, बट तरी पण त्याची ऑटोनॉमस बॉडी आहे आणि सेल्फ फंडेड बॉडी आहे. ठीक आहे, तर त्याचा तर काही इश्यूज नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही असा विचार करत असाल की अरे हे फॉर्म भरायला पाहिजे की नाही, तर 100% फॉर्म भरा, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. त्यानंतर 9:45 to 5:45चा टायमिंग असतो म्हणे RO मध्ये. ठीक आहे, रिजनल ऑफिसमध्ये. रिजनल ऑफिसचा हा जो टायमिंग आहे तो मंडे टू फ्रायडेपर्यंतचा असतो, 5 डेज. ठीक आहे. आणि 10 to 4 हे जे आपलं टिपिकल 6 तासाचा जॉब आहे, हा असतो तुमचा ब्रांच ऑफिसेसमध्ये. तर एकाला ब्रांच ऑफिस थोडंसं खराब भेटलं होतं, त्याच्यामुळे तो बिचारा थोडासा हे होतं. त्याचा एकटाच निगेटिव्ह फीडबॅक आला, बाकी सगळ्यांचा पॉझिटिव्ह फीडबॅक याच्याबद्दल. ठीक आहे. मंडे टू सॅटर्डे यांचं 6 डे वर्किंग आहे, यांचं 5 डे. ठीक आहे. सॅलरीज ॲज पर 7th पे कमिशन. ठीक आहे, याचं काही टेन्शन नाही. त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगलं आहे ॲज कम्पेअर टू बँक्स. बँकेसोबत जर कम्पेअर केलं तर याचं वर्क लाईफ बॅलन्स चांगलं आहे. ठीक आहे. म्हणजे एखादा जर तुमचा SBIचा SBI तर नाही म्हणता येणार, पण एखादा बँकेतला कुठला पण जॉब असेल त्याच्यापेक्षा इकडे वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे त्यांना म्हणायचं कामाचा लोड तितका नाही आहे, वेळ चांगला भेटतो, फॅमिलीला टाइम देता येतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात आणि ज्यांचं स्पेशली अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी पण. पण आता हे पॉईंट्स कधी डिस्कस होतील माहिती आहे का, ज्यावेळेस तुमच्या हातात मल्टिपल सिलेक्शन असतील, 4-5 सिलेक्शन आणि तुम्हाला कुठलं जॉईन करायचं त्यावेळेस. सध्या तर काहीच नाही आपल्या हातामध्ये, तर आपल्याला अभ्यास करायचा आणि फॉर्म भरायचा आहे. तरी मी एक जनरल सांगून ठेवतोय, पण याची सध्या गरज नाही आहे घ्यायची. ट्रान्सफर पॉलिसी आणि प्रमोशनल पॉलिसी पण डिसेंट आहे, फक्त नागपूरला ट्रान्सफर नाही मिळत. ते नागपूरचं थोडंसं निगेटिव्ह फीडबॅक आहे आणि तसा औरंगाबादचा पण आहे. औरंगाबादचा पण थोडासा हे आहे फीडबॅक, ज्या मुलांनी तिथं काम केले त्यांचा फीडबॅक व्यवस्थित नाही, पण ठीक आहे, जॉईनिंग नंतर पुढच्या पुढे बघता येईल. सध्या तर मला नाही वाटत की प्रॉब्लेम येईल म्हणून. आणि तुम्हाला नंतर ते झोन्स वगैरे पण विचारतात. एक्झाम लास्ट टाइम खूपच इझी होती, बट यावेळी गेम होऊ शकतो, कारण की NICL सारखा असं त्यांनी लिहिलंय. जसं NICL येवचा यावर्षी पेपर थोडासा डिफिकल्ट आला होता मागच्या वेळेसपेक्षा, तसं याचा पेपर लास्ट टाइमचा खूपच सोपा होता, पण यावेळी सांगता येत नाही आला एकदम अवघड. तर त्यामुळे वेगळं काहीच नका प्रिपेअर करू, जे आपलं प्रिपरेशन चाललंय तेच प्रिपरेशन चालू ठेवा, त्यात आपण बरोबर सगळ्या लेवल कव्हर करतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलांचे हे पॉईंट्स की सर याच्यामध्ये हे सांगा कॉमन डाऊट्स काय काय. तर कॉमन डाऊट्स असे होते मुलांचे की सेक्शनल कट ऑफ आहे का, निगेटिव्ह मार्किंग आहे का. तर यस, निगेटिव्ह मार्किंग आहे, सेक्शनल कट ऑफ आहे, हे मी तुम्हाला क्लिअर केलं. अप्लाय करायचं की नाही, तर यस 100% अप्लाय करायचं, त्यात काही वादच नाही आहे. सर जर नाही नवीन बॅचचे स्टुडंट असतील तर त्यांना तुम्ही म्हणत होते, जरी याची एक्झाम कशीच 15 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन डेट आहे, म्हणजे एक्झाम झाली तर मार्चमध्ये होईल. त्याच्यामुळे मार्चपर्यंत कोणती का ऑनलाईन बॅच असते ना, आता त्या सगळ्या ऑनलाईन बॅच असताना बेसिकचा सिलेबस होऊन भरपूर पुढे चाललेलो आहे आम्ही. त्याच्यामुळे 100% ऑनलाईनचे स्टुडंट, ऑफलाईनचे स्टुडंट सगळ्यांनी फॉर्म भरा. जे ग्रॅज्युएशन झालेले ज्यांचं त्यांनी UDC आणि MTS दोन्ही फॉर्म भरा, असं आमचं रिकमेंडेशन आहे. स्टेनोचा भरायचा तर स्टेनोचा भरा, तुमची इच्छा, पण 2 वेगवेगळे 500-500 रुपये किंवा 250-250 रुपयाचे 2 फॉर्म तुम्ही भरा. आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे त्यांनी MTSचा कंपल्सरी फॉर्म भरा, त्याबद्दल बिलकुल विचार नका करू, फॉर्म 100% भरा. हा फॉर्म असा नाही आहे की कुठला काही प्रायव्हेट जॉबचा वगैरे की बाबा विचार करू की नाही, 100% फॉर्म भरा. रिझल्ट आणून ठेवा, मग ते MTSचं जॉईन करायचं की नाही करायचं, हे करायचं की नाही ते नंतर बघू, पण फॉर्म 100% सगळ्यांनी भरा. जनरल अवेअरनेससाठी सर काही वेगळं प्रिपेअर करू का, बिलकुल नाही. जे आपलं नॉर्मल प्रिपरेशन असतं, जे आपण रेग्युलर वीकली टॉकमध्ये सांगतो तेवढं करा. तर हे नेमकं काय सर, स्टडी प्लॅन आणि जनरल अवेअरनेसचं नीट सांगा. कालच वीकली टॉक झाला, कालची डेट काय सर, 17 तारखेला कालच वीकली टॉक झालेला आहे, यूट्यूबवरती अवेलेबल आहे. त्याच्यात प्रॉपर स्टडी प्लॅन दिलेला आहे मी प्रीसाठीचा, तो पण न्यू स्टुडंटसाठीचा. तर जर तुमच्यातले कोणी नवीन स्टुडंट असतील तर कालचा वीकली टॉक बघा, त्याच्यामध्ये प्रीचा स्टडी प्लॅन आणि जनरल अवेअरनेसचं पण सांगितलेलं आहे नवीन स्टुडंटसाठी. आणि जर कोणी जुने स्टुडंट असतील तर त्याच्यातही प्रीचा स्टडी प्लॅन बघा, फक्त जुन्या मुलांसाठी बघा.
सर तो व्हिडिओ तर एवढा मोठा असतो तुमचा, 1 तास 33 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मग आम्ही काय करायचं? 1 तास 33 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण 1 तास 1 मिनिटापासून पुढे बघा तुम्ही. पहिले एक 20 मिनिटामध्ये ना पूर्ण डिटेल प्लॅन दिलेला आहे. पूर्ण स्टडी प्लॅन. तो जनरल प्रिपरेशनसाठीचा प्लॅन दिलेला आहे, जनरल बँकिंगचा. पण त्याच्यामध्ये ही पण एक्झाम येऊन जाईल. काहीच वेगळं करायचं नाही. पूर्ण स्टडी प्लॅन त्याच्यात आहे. जनरल अवेअरनेसचं पण आहे. सगळं आहे त्यामध्ये. ठीक आहे सर? क्लिअर? दाखवायचं का यांना? हां. हे बघा, हे 17 तारखेचं हे थंबनेल आहे. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ 1 तास 33 मिनिटाचा आहे. त्याच्यात तुम्ही 1 तास 1 मिनिटापासून पुढे बघा किंवा कमेंट बॉक्समध्ये बघा. सरांनी टाकलेले तिथे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. ओके. सो हे होते सगळे कॉमन डाउट्स मुलांचे. मल्टिपल ॲप्लिकेशन करू शकतो का आम्ही? मल्टिपल फॉर्म्स भरू शकतो का? तर येस, डेफिनेटली भरू शकतो तुम्ही. 2 तर सगळ्यांनीच भरून टाका, जे ग्रॅज्युएशनवाले आहेत, की UDC आणि MTS 2 फॉर्म तर सगळ्यांनी भरायचे कंपल्सरी. ते स्किल टेस्ट, फिल टेस्टचं काही टेन्शन घेऊ नका. त्याचा बिलकुल लोड न घेऊ. ते सगळं नंतर बघता येईल. ठीक आहे. आणि सर याच्या अजून काही रेग्युलर अपडेट्स कसं काय करायचं पुढे, तर दर सोमवारी आपला वीकली टॉक असतो, दर मंडेला. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या अपडेट देत राहू. तुम्ही जर तो जरी स्टडी प्लॅन फॉलो केला, जर काही मुलं अशी असतील ज्यांनी कधी आपली बॅच नाही केलेली किंवा कुठेच बॅच नाही केलेली, जे सेल्फ स्टडी करताय पण हा व्हिडिओ बघताय किंवा काही 10वी पास झालेले स्टुडंट असतील, तर त्या सगळ्यांनी फक्त दर सोमवारचा वीकली टॉक बघितलं. त्यात सगळा स्टडी प्लॅन, अभ्यासाचं मटेरियल सगळं व्यवस्थित सांगितलं जातं. तेवढं जरी फॉलो केलं तर काम होऊन जाईल. ठीक आहे. आणि ज्यांना असं वाटते की नवीन बॅच जॉईन करायची याच्यासाठी, तर नवीन बॅच 31 जानेवारीला स्टार्ट होती. तुम्हाला इथे खाली दिसतंय बघा, याच्यावरती ऑफिशियल नंबर्समध्ये तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. सो आय होप बाकी सगळ्या स्टुडंट्सचे पण सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. जर काही मेजर डाऊट्स तुमचे राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही लवकरात लवकर त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि जर का त्या रिप्लायमध्ये असं होत असेल की तिथं कमेंटमध्ये रिप्लाय देणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही ऑफिशियल नंबर्सवरती, हे नंबर्सवरती फोन करा. त्याच्यावरून माझा नंबर घ्या. मी तुम्हाला काही जुने स्टुडंट जे सिलेक्ट झालेले त्यांचे नंबर देईल. जर तुमचा डाऊट त्यांच्याकडनं क्लिअर होणार असेल तर. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ कामाचा वाटला असेल, महत्त्वाच्या गोष्टी कव्हर झाल्या असतील. नसतील कव्हर झाल्या तर डेफिनेटली तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. ठीक आहे. ओके सर, थांबायचं? चलो. सो विल स्टॉप हिअर. काही राहिलं असेल इम्पॉर्टंट तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. बॉटम लाईन मी एकदा परत सांगतो. 100% सगळ्यांनी फॉर्म भरा. काहीच विचार नका करू. सर जॉब प्रोफाईल कशी आहे, काय 100% फॉर्म भरा. आपण असे जर एक्झाम असेल, जसं आता बऱ्याच वेळेस कोऑपरेटिव्ह बँकेचे असतात, तर आपण शक्यतो तर व्हिडिओ बनवणं बंदच केले. आता तर सांगतच नाही मी की कोऑपरेटिव्ह आलं, कारण मुलं शक्यतो जॉइन नाही करत ते. त्यामुळे आता जर आपण व्हिडिओ बनवतोय म्हणजे समजून घ्या की याचा 100% याला फॉर्म भरायला पाहिजे. हे तर एकदम क्लिअर आहे. व्हिडिओ नाही बनवला तर विचार करायला पाहिजे. व्हिडिओ बनवला म्हणजे तो सगळ्यांच्या कामाचा आहे. 100% फॉर्म भरला पाहिजे. मी परत सांगतोय. जेही मुलं वेट करत होते की आम्ही सरांना विचारू, सरांनी फॉर्म भरू का? नवीन बॅच आहे, ही बॅच आहे. 8th ऑनलाईन बॅच असो, 9th ऑनलाईन बॅच असो, सगळ्यांनी 100% फॉर्म भरा. आणि फॉर्म भरल्यानंतर त्याचा वेगळा काही अभ्यास नका करू, जो तुमचा रुटीनमध्ये चालू आहे. जसं आता 9th ऑनलाईन बॅच चालू आहे ना, त्यांनी जे बॅचमध्ये चालले तेच करा. 100% ट्रस्ट ठेवा माझ्यावरती. आणि 8th ऑनलाईन बॅचचं तर सगळ्यात शेवटी मी सांगणारच आहे तुम्हाला की कसा स्टडी प्लॅन पाहिजे. तुमची बॅच संपतीच आहे. आणि ज्यांच्या आधीच्या बॅचेस झाल्या त्या सगळ्यांनी वीकली टॉक फॉलो करा. वीकली टॉकमध्ये सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. ठीक आहे. बस तो स्टडी प्लॅन फॉलो करा. चलो, सो विल स्टॉप हिअर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. आणि काही इन्फॉर्मेशन राहिली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही लवकरात लवकर रिप्लाय करू. चलो, स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.